जय हिंद मित्रांनो. तर आता दारूबंदी पोलीस भरती नेमकी कधी निघणार आहे, याची नेमकी ऍड नेमकी कधी येणार आहे, त्याच्यानंतर याच्यासाठी पात्रता काय असणार आहे, शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, शारीरिक पात्रता काय असणार आहे, कोणकोणती कागदपत्रे आपल्याकडे असणे गरजेचे आहे, त्याच्यानंतर कौशल्य चाचणीमध्ये नेमकं काय काय राहणार आहे, त्याच्यानंतर लेखी परीक्षा, मैदानी चाचणी, सविस्तर आता आणखी कोणकोणत्या पदांसाठी ही भरती निघणार आहे, तर याच्यावरती आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहे. त्यामुळे फक्त तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका. चॅनलला जर तुम्ही आतापर्यंत आपल्या नवीन असाल तर दारूबंदी पोलीसच्या प्रत्येक अपडेटसाठी सोबतच पोलीस भरतीच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. तर आता मित्रांनो, दारूबंदी पोलीस भरती आता नेमकी कधी निघणार आहे, हे नेमकी आता कोणकोणत्या पदांसाठी निघणार आहे ते सर्वात आधी पाहू. तर आता लघु टंकलेखक, त्याच्यानंतर लघुलेखक, जवान, चालक आणि चपराशी अशा 5 पदांसाठी ही भरती निघणार आहे मित्रांनो. तर आता याच्यासाठी नेमकी पात्रता काय असणार आहे, शैक्षणिक पात्रता काय, तर आता मित्रांनो चपराशी आता हे जे पाच पद आहे आता, तर याच्यासाठी नेमकी पात्रता, शैक्षणिक पात्रता काय असणार आहे मित्रांनो. तर आता चपराशी या पदासाठी फक्त आपण 10वी पास असलं तरी चालते, जवान पदासाठी पण 10वी पास असलं तरी चालते, चालक पदासाठी 7वी पास असलं तरी चालते, फक्त चालक पदासाठी 7वी पास असलं तरी आपण चालून जाते. त्याच्यानंतर आता शारीरिक पात्रता काय असणार मित्रांनो. आता शारीरिक पात्रता उंची 165 सेंटीमीटर आपली असायला पाहिजे पुरुषांसाठी. त्याच्यानंतर महिलांसाठी आता मित्रांनो आपली महाराष्ट्र पोलीस भरती आणि हे दारूबंदी पोलीस भरती याच्यामध्ये महिलांसाठी थोडं ग्राउंडही थोडं वेगळं आहे. त्याच्यानंतर शारीरिक पात्रता पण थोडी वेगळी असणार आहे. म्हणजे आता जिथं आपल्याला 155 सेंटीमीटर महिलांसाठी पोलीस भरतीसाठी हाईट लागत होती, तिथंच आता इथं 160 सेंटीमीटर आपल्याला हाईट लागणार आहे. त्याच्यासोबतच आता वजनामध्ये पण आता मित्रांनो, वजनामध्ये आता महिलांच्या वजनामध्ये कसं दिलेलं आहे त्यांनी, की आता 50 किलोग्रॅम आपलं वजन असणे अनिवार्य आहे. त्याच्या 50 किलोग्रॅम जर आपलं वजन नसलं तर आपण या पदासाठी अपात्र ठरणार आहे. 160 सेंटीमीटर आपली हाईट असणे गरजेचे आहे. पुरुषांसाठी 165 आहे, छाती पुरुषांसाठी फक्त 79-84 आपली इतकी असायला पाहिजे. त्याच्यानंतर आता वयोमर्यादा याच्यासाठी किती असणार आहे मित्रांनो. तर आता वयोमर्यादा याच्यासाठी 18 ते 43 वर्ष ओपनसाठी आणि 45 वर्ष कॅटेगऱ्यांसाठी अशा प्रकारचं याच्यासाठी असणार आहे. आता मित्रांनो कागदपत्र याच्यासाठी कोणकोणती लागणार आहे. तर आता मित्रांनो कागदपत्र आता जे आपल्या पोलीस भरतीसाठी लागत होते ते सर्वचे सर्व तेच सेम कागदपत्र, वेगळं काही आपल्याला लागणार नाही आहे. जे पोलीस भरतीसाठी कागदपत्र लागणार आहे तेच आपल्यासाठी कागदपत्र लागणार आहे. म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, आपलं कास्ट व्हॅलिडिटी, MSCIT, जे काही आपल्या पोलीस भरतीसाठी लागणार आहे तेच या दारूबंदी पोलीससाठी लागणार आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर आता चालक या पदासाठी आपल्याकडे LMVTR लायसन्स असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर आता कौशल्य चाचणी मित्रांनो. आता कौशल्य चाचणी फक्त 3 पदांसाठीच असणार आहे. लघुलेखक, लघु टंकलेखक आणि चालक या 3 पदांसाठीच कौशल्य चाचणी असणार आहे. आता त्या कौशल्य चाचणीमध्ये नेमकं काय काय राहणार आहे, तर कौशल्य चाचणीमध्ये लघुलेखकसाठी सर्वात आधी लघुलेखकसाठी बघू. लघुलेखकसाठी 1 मिनिटामध्ये आपले 100 शब्द आपल्याला टाईप करावे लागणार आहे. त्याच्यानंतर लघु टंकलेखकसाठी 1 मिनिटामध्ये 80 शब्द आपल्याला टाईप करावे लागणार आहे. त्याच्यानंतर आता मराठी इंग्रजी आपली टायपिंग असणे गरजेचेच आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण इथं अर्ज करू शकत नाही लघुलेखक आणि लघु टंकलेखक या 2 पदांसाठी. त्याच्यानंतर जर बघितलं तर मराठी 30 शब्द आपल्याला 1 मिनिटामध्ये टाईप करायचे आहे. त्याच्यानंतर इंग्रजीचे पण 1 मिनिटामध्ये 40 शब्द आपल्याला टाईप करायचे. अशा प्रकारचे याची कौशल्य चाचणीची पात्रता असणार आहे लघुलेखक आणि लघु टंकलेखक या 2 पदांसाठी. त्याच्यानंतर आता चालक पदासाठी जसं आपल्या ड्रायव्हरचा, आपला पोलीस भरतीचा ड्रायव्हिंग टेस्ट होता, क्वालिफाईंग टेस्ट याच्या आपल्या ड्रायव्हिंग टेस्टच्या या चालक पदासाठी पण दारूबंदी पोलीसच्या चालक पदासाठी पण अशाच प्रकारच्या असतात. आता मित्रांनो ग्राउंड कशा प्रकारचं राहणार आहे. आता ग्राउंडचं जर बघितलं आपण तर आता ग्राउंड आपल्याला चालक पदासाठी सोबतच जवान या पदासाठी ग्राउंड आपल्याला 1500, आता इथं कसं असते आपल्याला 1600 मीटर असते आणि 100 मीटर आणि गोळा, आणि महिलांसाठी 800 मीटर, 100 मीटर आणि गोळा अशा प्रकारचं आपल्याला पोलीस भरतीमध्ये असते. पण आता जर आपण बघितलं तर आता ग्राउंड आपल्याला दारूबंदी पोलीससाठी 1500 मीटर असणार आहे. त्याच्यानंतर महिलांसाठी 1000 मीटर असणार आहे. गोळाफेक आणि 100 मीटर दोघांना पण सारखंच असणार आहे. अशा प्रकारचं आपलं दारूबंदी पोलीसचं ग्राउंड असणार आहे. आता चपराशी या पदासाठी आता मित्रांनो डायरेक्ट ग्राउंड वगैरे काही नाही. चपराशी या पदासाठी डायरेक्ट 200 मार्कांचा पेपर होणार आहे. त्यामध्ये जर आपल्याला जसे मार्क पडतील त्याच्यानुसार आपलं सिलेक्शन होणार आहे. आता लघुलेखक आणि लघु टंकलेखक आणि जवान या पदासाठी कशा प्रकारचं असणार आहे, तर या पदासाठी मित्रांनो 120 मार्कांची लेखी परीक्षा असणार आहे. आता 120 मार्कांची लेखी परीक्षा असणार आहे आणि 80 मार्कांचं
कौशल्य चाचणी असणार आहे. कौशल्य लघुलेखक, टंकलेखक आणि चालक या पदासाठी 120 मार्कांची परीक्षा असणार आहे आणि 80 मार्कांची कौशल्य चाचणी असणार आहे. अशा प्रकारचं आपलं ग्राउंड असणार आहे. त्याच्यानंतर आता लेखी परीक्षा आपली लेखी परीक्षा 120 मार्कांची असणार आहे. आपल्याला मी तुम्हाला सांगितलेलंच आहे 120 आणि याला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे मित्रांनो. याला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. एकाच चार अशा प्रकारचे निगेटिव्ह मार्किंग यामध्ये 0.25 या टाईपची निगेटिव्ह मार्किंग यामध्ये असणार आहे. आता यामध्ये विषय काय काय असणार आहे तर विषय बुद्धिमत्ता 30 मार्कांसाठी, जीके 30 मार्कांसाठी, मराठी 30 मार्कांसाठी आणि इंग्रजी 30 मार्कांसाठी अशा प्रकारचा आपला लघुलेखक, लघु टंकलेखक आणि जवान आणि चालक या पदासाठी अशा प्रकारच्या पेपर आपला असणार आहे. आता चपराशी या पदासाठी डायरेक्ट 200 मार्कांचा पेपर असणार आहे आणि बुद्धिमत्ता 50 मार्क, जीके 50 मार्क, मराठी 50 मार्क आणि इंग्रजी 50 मार्क अशा प्रकारचा. आता यामध्ये काठिण्य पातळीमध्ये आपल्याला फरक आपल्याला आढळून येऊ शकतो. अशा प्रकारचा आता चपराशीसाठी 50-50 मार्कांचे सगळे पेपर असणार आहे. आता ऑफलाईन वगैरे याचा पेपर नसणार आहे, ऑनलाईनच याचा पेपर असणार आहे मित्रांनो. तर आता अशा प्रकारची ही 5 पदांसाठी भरती होणार आहे मित्रांनो. लघु टंकलेखक, लघुलेखक आणि जवान, चालक आणि चपराशी. जवान पदासाठी मित्रांनो आपण अप्लाय नक्कीच करू शकता, जो की आपण पोलीस भरतीसाठी. आता आपला या लघु टंकलेखक आणि लघुलेखकसाठी तर संपर्क सध्या म्हणजे आपला संबंधच येत नाही. तर आता आपण काय कोणकोणत्या पदासाठी अर्ज करू शकतो तर आपण आता जवान पदासाठी, चालक पदासाठी आणि चपराशी या 3 पदांसाठी नक्कीच मित्रांनो आपण आपल्या पोलीस भरतीचे पोरं जेमतेम याच पदासाठी अर्ज करणार आहे. तर आता मित्रांनो जवान पदासाठी आपल्याला माहितीच आहे, सर्व डिटेलिंग मध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. अशा प्रकारचा आपला अभ्यासक्रम असणार आहे. ग्राउंड आपल्याला 1500 मीटर, 1500 मीटर, 1000 मीटर, त्याच्यानंतर गोळाफेक 100 मीटर. आपल्या पोलीस भरती सिमिलर टाईपच आपले इव्हेंट असणार आहे. आपल्याला बुद्धिमत्ता 30 मार्क, जीके, मराठी, इंग्रजी 30-30 मार्कांसाठी असणार आहे. चपराशी पदासाठी डायरेक्ट 50-50 मार्कांचा पेपर होणार आहे. चपराशीसाठी कसं डायरेक्ट फक्त पेपर होणार आहे आणि त्याच्यानंतर मार्कांनुसार आपलं सिलेक्शन होणार आहे. अशा प्रकारचा मित्रांनो याचा दारूबंदी पोलीसचा पूर्ण संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे मित्रांनो. तर आता दारूबंदी पोलीसची भरती नेमकी कधी निघणार आहे तर मित्रांनो आता या दारूबंदी पोलीसच्या भरतीबद्दल जर बोलायचं झाल्यास मित्रांनो तर आता अशी याच्याबद्दलची प्रॉपर अशी अपडेट तर सध्या तरी काही नाही आहे. पण मित्रांनो नक्कीच 2026 मध्ये एंडिंगला असो की नोव्हेंबर डिसेंबर मध्ये असो याची ऍड येण्याची शक्यता आहे मित्रांनो. पण आता याच्याबद्दलची सध्या तरी अशी प्रॉपर वगैरे अपडेट वगैरे काही नाही मित्रांनो. पण जशी काही याचे प्रॉपर वगैरे अपडेट येत राहील आणि हे जे मी तुम्हाला माहिती सांगली यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर नक्कीच कमेंटमध्ये विचारा. नक्कीच मी त्याची आणखी प्रॉपर माहिती काढून तुम्हाला नक्कीच रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो. सोबतच तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल व ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर नक्कीच मित्रांनो आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व आपल्या जवळील प्रत्येक व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा मित्रांनो. सर्वची सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी कव्हर केलेली आहे मित्रांनो. त्यामुळे प्रत्येक व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. जय हिंद.